राजू शेट्टींना दुसरा धक्का. स्वाभिमानीचा 25 वर्षे एकनिष्ठ आवळे गटाचा यड्रावकरात गटात प्रवेश. शिरोळ तालुक्यातील राजकारणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा आपल्या रणनीतीची धार दाखवत मोठा राजकीय धक्का दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी तब्बल 25 वर्षे एकनिष्ठ असलेले प्रशांत आवळे व जयश्री आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केलाय. हा प्रवेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यड्रावकर गटात झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसनंतर आता थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच आमदार यड्रावकरांनी दुसरा मोठा धक्का दिल्याचं स्पष्ट आहे. शिरोळ तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्ष प्रभाव असलेले राजू शेट्टी यांच्या संघटनेतील महत्त्वाचे चेहरे आणि कार्यकर्ते गळतीला लागल्यानं स्वाभिमानीची ताकद कमकुवत होत असल्याचं चित्र दिसतंय. या घडामोडीमुळे आमदार यड्रावकर यांनी काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या दोघांच्या समर्थकांना आपल्या गटात सामील करून घेत राजकीय डाव यशस्वी केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या घडामोडीनंतर अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वर्चस्व वाढलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची चिंता वाढली आहे. काँग्रेसचे गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि भाजपचे विजय भोजे यांच्यासमोर आता आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून आमदार यड्रावकर यांची वाढती ताकद आगामी काळात स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणार असल्याचं स्पष्ट संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अख्तर मकानदार, अब्दुल्लाट.